लगेच फलंदाजाने मैदानावरती जायचं आहे. पालघर 11 संघाची सलामची जोडी आपण मैदानावरती दाखल व्हायचं आहे. लवकर जास्तीचा वेळ प्लीज खर्च करू नका. तर नक्कीच आपण मानव द मॅचचा पुरस्कार देतोय शैलूला. शैलू लवकर यायचा आणि एकविरा स्पोर्ट्स क्लबचे को ओनर जयप्रकाश कोळी यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय शैलूला. काही जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या डावामध्ये अक्षरशः ते बरसले. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आणि शैलू यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. जयप्रकाश कोळी यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. खरं तर आपल्याकडे वेळ फार कमी आहे. नक्कीच आपण शैलू सोबत चर्चा केली असती. आपण जाऊया दुसऱ्या मॅच कडे आणि त्या ठिकाणी जॉईंट होतील मोनिश पाटील आमचे मित्र, एक जबरदस्त समालोचक आहेत आणि या परिसरामध्ये सातत्याने ते समालोचन करत असतात आणि त्यांचा आवाज आपण ऐकूया या मॅच साठी. धन्यवाद. हॅलो चेक टेस्ट. वेलकम ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कोलीवाडा आयोजित हा एकविरा चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. चला बॅटर्स आपण मैदानामध्ये या. सेकंड मॅच आजच्या दिवसातील आपण पाहतोय 40+ तालुका हाफचा हा फॉर्मॅट आणि पहिली मॅच आपण पाहिली एकविरा वसई 11 या संघाच्या नावावरती राहिली आहे. दुसरी मॅच आजच्या दिवसातील पालघर 11 आणि जागडे पाटील प्रभादेवी या 2 संघांना आपण लढताना पाहणार आहोत. चला बॅटर्स मैदानामध्ये या. म्हणजे एकाच गोष्टीचं विनंती करेन सगळ्या खेळाडूंना की वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा, कारण की आज आपल्याला मेगा फायनलची मॅच देखील खेळवायची आहे आणि आमची इच्छा नाही की मेगा फायनलची मॅच 2-3 ओव्हरची व्हावी, ॲटलिस्ट 4 ओव्हरची तरी झाली पाहिजे. सो प्लीज विनंती करतोय बॅटर्स आपण मैदानामध्ये या. आणि दोन्ही संघांचे 12th मॅन. एक सूचना असेल बघा, इकडनं स्ट्रिक्ट वॉर्न केलं जाईल सगळ्यांना. 5 षटकांची मॅच पाहतोय त्यामुळे 4 षटकं कंप्लीट करण्याकरिता 20 मिनिटांचा अवधी असेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने या गोष्टीकडे लक्ष द्या. 4 षटकं 20 मिनिटांमध्ये, 4 षटकं जर 20 मिनिटांमध्ये कंप्लीट नाही झाले तर मग 5व्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू इनफिल्ड मध्ये आतमध्ये असेल आणि हे स्ट्रिक्ट वॉर्न केलं जाईल. जसा पहिला चेंडू पडेल टायमर लावला जाईल आणि बॅटर पुढच्या 1 मिनिटामध्ये मैदानात दाखल नाही झाले तर मग तुम्हाला पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. पुढचा 1 मिनिटांचा अवधी आहे, तुम्ही लगेचच मैदानात या. बघा, पहिला चेंडू पडल्यानंतर 20 मिनिटांचा अवधी असेल 4 षटकं कंप्लीट करण्याकरिता आणि जर नाही झाले तर मग 5व्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू. बॅटर तुमच्याकडे 1 मिनिटांचा अवधी आहे, तुम्ही 1 मिनिटाच्या आतमध्ये मैदानात दाखल झाले पाहिजेत. पालघर 11 विनंती करेन, आज आपल्याला मेगा फायनलची मॅच देखील खेळवायची आहे आणि मेगा फायनलची मॅच देखील ॲटलिस्ट 4 षटकांची तरी झाली पाहिजे, हा इंटेन्शन आहे. सो प्लीज थोडा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर चला बॅटर्स दाखल तर होत आहेत. त्याचबरोबर प्रेक्षकांना देखील एक विनंती करेन की आपल्या गाड्या ज्या पार्क करताय तुम्ही मैदानामध्ये आणून पार्क करा. रस्त्यावरती कोणत्याच प्रकारच्या गाड्या पार्क करू नका, कारण की सकाळपासून 2 अपघात झालेत रस्त्यावरती. सो विनंती करेन की रस्त्यावरती कोणीही रिक्षा, कार, बाईक काहीच पार्क करू नका, तुम्ही मैदानामध्ये पार्क करा. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू असले पाहिजेत. चला जाऊयात मॅच कडे आपण. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. पालघर 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण जागडे पाटील प्रभादेवी या 2 संघांना खेळताना पाहतोय. असा फॉर्मॅट जर पाहिला तर 40+ तालुका हाफ
हा फॉर्मॅट पाहायला मिळतोय. 2 दिवस आपण ग्रामीणचा एक गाव एक संघ खेळवले, ज्यामध्ये पहिला दिवस राहिला कासार वडवलीचा नावावरती, दुसरा दिवस राहिला एकविरा क्रिकेट क्लब नायगावचा नावावरती आणि आजचा आपण हा तिसरा मेगा फायनलचा डे पाहतोय. थोड्याच वेळामध्ये आपण कुपन्स देखील द्यायला सुरुवात करणार आहोत. लकी ड्रॉ परीक्षक वर्गांकरिता देखील इथे संधी आहे. बोलच नेम कळवा. फिल्डिंग करणारा संघ प्रभादेवी, आपण 12th मान आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. नमन आणि इलियास, पंचांचा अधिकृत इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. मॅचला सुरुवात केली जाईल. स्ट्रायकर एंडवर नमन आणि इलियास आहेत, नॉन स्ट्रायकर एंडवरती आणि बॉल तयार. षटक क्रमांक पहिलं घेऊन सोनू आहेत गोलंदाजीवर. व पहिला बॉल फुल टॉस होता. मिड ऑफला बॉल अडवला जातोय आणि मग फेकी करेपर्यंत एकदा फलकावरती जाऊन बनवली जाईल आणि एका धाव्याच्या मदतीनं गुणफलकावरती एक धाव आहे. बघा पहिला चेंडू जो आहे तो अगदी 12 वाजून 28 मिनिटाने इथे टाकला गेलाय. त्यामुळे इकडनं पुढचे 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं एनी हाऊ कंप्लीट करावेच लागेल. एक धाव आली पहिल्या चेंडूवरती. सोनूला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. मास्टर्सचे हे खेळाडू 40+ तालुका हाफ हा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार. पुढचा बॉल ऑफ समजा बाहेर होता, खेळायचा प्रयत्न केला, स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये अडवलं गेलं आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. इलियास आहेत आता स्ट्रायकर एंडवर. मागची मॅच खूप चांगली पाहायला मिळाली. एकविरा वसई 11 अगेन्स्ट प्रेसी श्री 11 बोरिवली या दोन संघांना आपण खेळताना पाहिलं, ज्यामध्ये चेसिंग नाही झाल्या, तेव्हा तिकडे डिफेंड करण्यात आल्या. फुल टॉस होता, ऑन साइडला खेळलेत, मिड ऑनला बॉल आहे. आता पाठीमागे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथपर्यंत पोहोचतील आणि फेकी करेपर्यंत 2 धावा इझिली कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतात. 3 चेंडूच्या खेळ समाप्तीनंतर 3 या आकड्यावरती. श्री 11 प्रेसेस 19 बोरिवली या संघाचा श्रीकांत आणि खेळाडूंना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचंय. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती आपण पाहतोय टोटल 3 आकड्यावर. चौथा बॉल ऑफ समजा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि यावेळेस जर बघितलं तर अंपायरचा इशारा येतो की हा डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू दूर ठेवला, जरा बॅटरचा रेडार पासून दूर ठेवण्यात आला आणि त्याचाच मुळे हा डॉट बॉल आला. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3च धावा आहेत. सुरुवातीला पॉवर प्लेचा आपण षटक पाहतो पहिल्या क्रमांकाचं आणि इकडे धावा बनवणं गरजेचं आहे. पॉवर प्ले मध्ये जर धावा नाही बनवल्या तर मिडल ओव्हर्स मध्ये कदाचित दबाव असेल. सरळ बॅटेड खेळायचा होता. लॉंग ऑफला बॉल आहे. आउटफील्ड स्लो पाहायला मिळते या मैदानाची, त्यामुळे धावा पळून काढाव्या लागतील आणि आणखी 2 धावा ऍड केल्या जातील आणि या 2 धावांच्या मदतीनं 5 धावा फलकावरती. या षटकातील शेवटचा अंतिम बॉल आता. शेवटचा अंतिम बॉल. एक धाव बनवली, दुसऱ्या धावेचा कॉल आणि त्यानंतर 2 धावा इझिली कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा फलकावरती आहेत त्या म्हणजे 7 आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली होती, मग डॉट बॉल आला, मग त्यानंतर पुन्हा एक डबल, मग डॉट, मग पुन्हा 5व्या आणि 6व्या चेंडूवरती 2 डबल आल्या आणि त्याच्याच मदतीने आतापर्यंत धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 7 आकड्यावरती. विदाउट लॉस विकेट वाचवण्याचा प्रयत्न केला. बघा सुरुवातीला धावा तर नाही आल्या, पण विकेट देखील वाचवून खेळण्याचा प्रयत्न या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून, जिथे इलियास आणि त्याच्या समूहात नमन या 2 बॅटर्सला आपण बॅटिंग करताना पाहतोय. मास्टर्सचे खेळाडू 40+ तालुका हाफचा हा फॉर्मॅट आजच्या दिवसामध्ये टोटल 8 संघ तुम्हाला लढताना दिसतील. यातला विजेता आणि 2 दिवस जे टॉप 3चा प्रवास करणारे संघ, त्यानंतर तुम्हाला सेमीफायनल नंबर 1 आणि त्यानंतर मेगा फायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कोडीवाडा आयोजित एकविरा चषक 2025 हे आपण फॉर्मॅट पाहतोय.
षटक क्रमांक दुसरं आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉल तयार. पहिलाच बॉल हवेमध्ये खेळले, स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये कॅच कंप्लीट केली जाईल आणि पहिला विकेट फलंदाज बाद. Man, 12th man. विशाल आहेत. दरम्यान आपल्या व्यासपीठावरती शुभ आगमन झालंय. सन्माननीय महेश सरांचं इथे शुभागमन झालंय. सब इन्स्पेक्टर आहेत क्राईम ब्रांच मध्ये, ते सध्या कार्यरत आहेत महाराष्ट्र पोलीस मध्ये आणि त्यांचं इथे शुभागमन झालं. वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे महेश सर. आणि गोड व्यक्तिमत्व देखील आहे. आणि एकविरा क्रिकेट क्लब मध्ये मी का पहिल्या दिवसामध्ये देखील उल्लेख केला होता की बघा पहिल्या दिवसामध्ये तुम्हाला वसई पोलीस यांची एक मॅच तुम्हाला प्रेक्षणीय लढत देखील पाहायला मिळाली होती. आणि जुनं नातं आहे एकविरा क्लब आणि पोलीस दल असू द्या, आमचा आर्मी दल असू द्या, त्यांच्यासोबत एक जुनं नातं आहे. आणि अनेक वर्षांपासून पाहतोय की इथे पोलिसांचा आणि आर्मीचे जे शिपाई आहेत त्यांचा एक शुभ सन्मान आणि एक मोठा सन्मान त्यांच्या माध्यमातून आपण अनेक वर्षांपासून पाहत असतोय. आणि महेश सरांचं देखील या स्पर्धेवरती खूप सारं प्रेम राहिलंय. अनेक वर्षांपासून आपण त्यांना ते या स्पर्धेला भेट देण्याकरिता येत असतात आणि या हंगामामध्ये देखील आपण त्यांचं आगमन इथे पाहिलं. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. मॅचकडे वळतोय. असा दिवसातील आपल्याला मॅच क्रमांक दुसरी पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉल वरती विकेट आलाय. थोडा वेळ वाचवा, टायमर चालू आहे. ऑप्शनचा बाहेर बॉल होता. यानंतर होणारी मॅच आगरी कोळी संस्था आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम डोंबिवली आणि आगरी कोळी संस्था या दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण टॉस करिता तयार राहायचंय. फाईट बॉल आला, त्यानंतर पुन्हा एकदा अपसमचा खूप जास्त बाहेर चेंडू हाताळला गेला आणि अगेन्स्ट हा पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईट बॉल आपण पाहतोय. आणि दोन वाईट चेंडू हाताळले गेलेत आतापर्यंत. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचला गेला 9 या आकड्यावरती. सुरुवातीला जर बघितलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये तितक्यासा धावा आल्या नव्हत्या, दबावामध्ये होते. पण आता पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर ट्रॅकवरती होते बॉलर, चुकी केली आणि आता बॅटचा रडार मध्ये बॉल आलाय. मिड विकेट बॉल लाईनच्या पलीकडे बॉल 6 धाव्यांकरिता येतो षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा वाढतात देखील जाऊन पोहोचला गेला 15 आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट आलेला, मग त्यानंतर वाईड बॉल पाहिले 2 लगातारचे आणि आता रडार मध्ये बॉल होता. गुडलँड स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर बॅटरने शफल केलेला, ऑप्शनचा थोडा बाहेर निघत होता चेंडू आणि अगदी मिडल झाला. बॅटचा फ्लो जिथे होता तिथेच बॉल अगदी आला आणि त्यानंतर मोठा धमाका पाहायला मिळाला आपल्याला इलियासच्या बॅटमधनं. 6 धावांच्या मदतीने 15 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचला गेला. डिका स्पोर्ट्स लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय आणि या विभागामध्ये सातत्याने या वाहिनीला आपण कार्यरत पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून देखील इथले यंगस्टर खेळाडू आहेत ज्यांना प्लॅटफॉर्मची गरज आहे, त्यांना पुढे नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. आणि आजच्या दिवशी जर बघितलं गेलं तर डिका स्पोर्ट्स यूट्यूब चॅनल टोटल 8 स्पर्धेमध्ये लाईव्ह करतोय. ही उंची आहे त्यांची. पुन्हा एकदा बॅटचं रडार मध्ये बॉल हवेमध्ये, उंचीवरती, लांबीवरती आणि वाईडिश लॉंग ऑनचा डोक्या वर्ण हा बॉल 6 धावा.
गोलंदाजाच्या अगेन्स्ट धावा आल्यात. विशाल गोलंदाजी करताना पाहतोय 3 चेंडू फेकले, ज्यामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट आला होता, पण त्यानंतर 14 धावा दिल्यात. पुन्हा एकदा फुल टॉस आहे आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक हा येणारा तिसरा सिक्स, तिसरा धमाका. लगातार 3 सिक्स आले आणि 3 षटकारांच्या मदतीने धाव फलकावरती धावा देखील वेगाने वाढल्या. टोटल 27 आकड्यावर जाऊन पोहोचल्या गेल्यात. वेळ वाचवण्याचा देखील प्रयत्न करा. ओ पुन्हा उडवला, पुन्हा और अब की बार चौथी बार, चौथा सिक्स आहे लगातार. बॉलिंग मध्ये सुधारणा कराव्या लागतील. खरं तर विशालला आपण गोलंदाजी करत असताना पाहतोय. आणि लगातार 4 सिक्सेस आलेत, 4 धमाके पाहायला मिळाले. हा बॉल चांगला होता, आता पुढे लेन टाकली होती. मागचे 4 चेंडू जर बघितले गेले तर एका टप्प्यावरती ठेवले ऑप्शनचा बाहेर, वेग नव्हता, बाउन्स नव्हता, आणि त्याचाचमुळे जर बघितलं गेलं तर 4 धमाके इलियासच्या बॅटमधनं, आणि त्याचाच मदतीने आता स्कोर मध्ये खूप चांगल्या पद्धतीने सुधारणा करताना आपण पाहतोय. दरम्यान आपल्या व्यासपीठावरती आपण सन्माननीय महेशजी पागदरे सरांना पाहतोय आणि त्यांचा आपण आभार व्यक्त करूयात, कारण की एक गोड व्यक्तिमत्व आहे, दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला मंडळाकरिता आर्थिक सहकार्य देखील लाभलं गेलंय. त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात आणि असंच प्रेम आमच्या कमिटीवरती सदैव तुम्ही ठेवाल अशी आम्ही आशा व्यक्त करतोय. आणि लगेचच मॅचकडे देखील वळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये तर 7 धावा आलेल्या, पण या षटकामध्ये बघा 27 आला तब्बल, आणि त्याच्या मदतीनं आता धाव फलकावरती धावा फार वेगाने वाढल्या. टोटल 34 आकड्यावर जाऊन पोहोचला गेल्या. स्टार्ट चांगला नव्हता मिळालेला. पहिल्या षटकामध्ये 7च होत्या, पण दुसऱ्या षटकामध्ये ज्या 27 धावा आला त्याचा बेनिफिट जरूर झाला आणि आता 34 आकड्यावरती धावसंख्या आहे. म्हणजे अवरेज जर बघितलं गेलं तर 17.00 चे अवरेजने आतापर्यंत धावा बनवल्यात. 11 मिनिटं घेतल्यात हे 2 षटकं कंप्लीट करण्याकरिता. सो येणारे पुढचे 2 षटकं कंप्लीट करण्याकरिता तुम्हाला 9 मिनिटांचा अवधी असेल, आणि या 9 मिनिटांमध्ये जर नाही झाले कंप्लीट तर मग एक्स्ट्रा खेळाडू शेवटच्या अंतिम षटकामध्ये तुम्हाला इनफिल्ड मध्ये आणावं लागेल. पहिला बॉल इलियास करिता. टप्पा पडल्यानंतर पंचांचा इशारा येतोय की लाईनला मिस करत होता, सोडून जात होता, आणि त्याच्यामुळे वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. वाईट चेंडू आला आणि त्याच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढते देखील, जाऊन पोहोचते 35 आकड्यावर. आसिफला पाहतोय आपण स्ट्रायकर एंडवर. त्याच्या बॅटमधनं टोटल 4 सिक्सेस आले होते मागच्या षटकामध्ये. यावेळेस पहा पुन्हा एकदा बॅटचा रडार मध्ये आहे आणि स्कोअर लेग बॉन लाईनच्या पलीकडे हा बॉल 6 धावा. षटकार आलाय. टोटल 5 षटकार आपण पाहिले आसिफच्या बॅटमधनं, आणि सुपर स्ट्रोक खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय. खरं तर चेंडूच्या लेंथ लाईनला परकून आहे. त्या खेळपट्टीला आता त्याने पूर्ण अंदाज घेतलाय. स्विंग अँड मिस. आता ऑप्शनचा बाहेर चेंडू राहिला आणि त्यानंतर डॉट बॉल आलाय. आसिफचा फ्लो पाहिला तर ऑन साइडला अक्रॉस द हँड खूप जास्त फटके, त्याचे स्ट्रॉंग झोन दिसतो. त्यामुळे आता मी म्हणेन की आसिफची बॅटिंग ओळखावी लागेल आणि तशा प्रकारचे चेंडू हाताळावे लागतील. जर या बॅटरचे येणाऱ्या या षटकात किंवा याच्या पुढच्या षटकामध्ये विकेट नाही मिळाला तर मग 70+. आणि इथे पहा बॅटची एज लागली. फलंदाज आसिफ मोठा धक्का बसतोय. ज्या विकेटची गरज होती तो विकेट 31वा वैयक्तिक त्याने 7 चेंडू मध्ये बनवला. 8 चेंडू मध्ये 31 धावा बनवल्या आणि आता माघारी परततोय. 8 चेंडू मध्ये 31 धावा बनवल्या आणि आता माघारी परततोय. 8 चेंडू मध्ये 31 धावा बनवल्या आणि आता माघारी परततोय. 8 चेंडू मध्ये 31 धावा बनवल्या आणि आता माघारी परततोय. 8 चेंडू मध्ये 31 धावा बनवल्या आणि आता माघारी परततोय. 8 चेंडू मध्ये 31 धावा बनवल्या आणि आता माघारी परततोय. 8 चेंडू मध्ये 31 धावा बनवल्या आणि आता माघारी परततोय. 8 चेंडू मध्ये 31 धावा बनवल्या आणि आता माघारी परततोय. 8 चेंडू मध्ये 31 धावा बनवल्या आणि आता माघारी परततोय. 8 चेंडू मध्ये 31 धावा बनवल्या आणि आता माघारी परततोय. 8 चेंडू मध्ये 31 धावा बनवल्या आणि आता माघारी परततोय. 8 चेंडू मध्ये 31 धावा बनवल्या आणि आता माघारी परततोय. 8 चेंडू मध्ये 31 धावा बनवल्या आणि आता माघारी पर
दरम्यान सन्माननीय प्रकाशजी बंड्या साहेबांचं इथे शुभागमन झालं आणि त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. वळतोय मॅच कडे पुन्हा. 41 वरती धक्का क्रमांक मैदानाचा बाहेर परतताना आपण पाहिला आहे तो म्हणजे आता दुसऱ्या क्रमांकाचा. याआधी नमन माघारी परतले होते आणि आता जर बघितलं गेलं तर महत्वाचा खेळाडू आसिफ माघारी परतलेत. हेमकांत भोईर आलेत आता नवीन बॅटर चौथ्या क्रमांकावरती. दरम्यान सन्माननीय ओमकार प्रभूजी यांचं इथे शुभागमन झालं. वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या आपल्याला विनंती करेन की व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. एक्केचाळीस जावायत फलकावर. वेळ वाचवा, 15 मिनिटांचा अवधी झालाय. अजून तुम्हाला षटक कंप्लीट करायला 5 मिनिटात. यानंतर आणखी एक षटक हाताळायचंय तुम्हाला. पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये. अतिरिक्त धाववाडी, अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये देखील. धावा जाऊन पोहोचला गेला टोटल 42 42 आकड्यावरती. या षटकातील चेंडूंचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत. टोटल पहिल्या चेंडूवरती षटकार, मग डॉट, मग विकेट, मग पुन्हा डॉट, म्हणजे एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आणि हा 5वा बॉल स्वतःचा फॉलो थ्रू सोडून त्यानंतर बॉलला अडवलं जाईल. फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव आली आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धाव देखील वाढतीये. टोटल धावा जर विचार केला तर आतापर्यंत 43 43 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आलेल्या, पण दुसऱ्या षटकामध्ये ज्या 27 धावा आल्या त्याचा बेनिफिट जरूर मिळाला पालघर 11 या संघाला आणि त्याचाच मदतीने आता एका चांगल्या पोझिशनवरती आहेत. या षटकातील अंतिम चेंडू. शेवटचा अंतिम बॉल. हो, खाली राहिला, थोडा खाली राहिला बॉल आणि त्यानंतर निघून गेला सरळ रक्षकाच्या हातामध्ये. डॉटच्या स्वरूपात षटक क्रमांक कंप्लीट होताना आपण पाहतोय. तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 43 43 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 7, तिसऱ्या षटकामध्ये 9. हे 2 षटक खूप चांगलं पाहायला मिळाले, पण दुसऱ्या षटकामध्ये फोकस केलं तर तिकडे 27 धावा आल्या होत्या तब्बल आणि त्याचाच मदतीने एका चांगल्या पोझिशनवरती आतापर्यंत पालघर 11 संघाला आपण पाहतोय. जरी विकेट 2 गमावले असतील तरी पण सुरुवात चांगली केली होती त्याने. स्टार्ट चांगला मिळाला, त्यामुळे एक फायटिंग टोटल जरूर उभा राहील कारण की इकडनं अजून 2 षटकांचा खेळ बाकी आणि या 2 षटकामध्ये 12 अवरेजने देखील धावा बनवल्या गेल्या. तरी पण धाव फलकावरती तुम्हाला धावा कमीत कमी 60 65 या 70 प्लस दिसू शकतील. जर 12 अवरेजने देखील धावा बनवल्या तर तुम्ही 60 प्लस जाऊ शकता. गोलंदाज तयार. पहिला बॉल, पहिलाच बॉल हवेमध्ये अक्रॉस दी हँड खेळलेत आणि स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर हा बॉल पाठवला जाईल. पहिलाच बॉल वरती आलाय धमाका. दरम्यान सन्माननीय शिवप्रसाद यांचं देखील इथे शुभागमन झालं. सन्माननीय हेमंतजी मसनेकर साहेबांचं देखील इथे शुभागमन झालं. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर ओमकार प्रभूजी देखील आपल्या व्यासपीठावरती आहेत उपस्थित आणि ही स्पर्धा आवर्जून दर हंगामामध्ये ते पाहत असतात आणि या स्पर्धेवरती देखील त्यांचं खूप सारं प्रेम राहिलं आहे. आर्थिक सहकार्य देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतो आणि असे गोड व्यक्तिमत्व सध्या आपल्या व्यासपीठावरती ओमकार प्रभूजी आहेत उपस्थित. (47) 53 53 धावा. पंचांचा इशारा लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आणि एका धाव्याच्या मदतीनं धावा फलकावरती धावा वाढतायत देखील. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या त्या म्हणजेच 54 आकड्यावरती. दरम्यान आपल्या व्यासपीठावरती शुभागमन होत आहे सन्माननीय आदरणीय हेमंतजी मसनेकर साहेबांचा.
आणि त्याचबरोबर सन्माननीय प्रवीणजी मोरगे साहेबांचं देखील इथे शुभागमन झालं. वेलकम. आपलं देखील एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कोलीवाडा आयोजित आई एकविरा चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. अनेक सारे मान्यवर आपल्या व्यासपीठावरती आपण उपस्थित पाहतोय. आणि खरं तर आजचं जीवन जर बघितलं गेलं तर हे भागदौडीचं जीवन, आणि या भागदौडीच्या जीवनामध्ये तुम्ही आमच्या मंडळाकरिता आणि या क्रिकेटकरिता जर वेळ काढून येत असाल तर मग ही क्रिकेट सोबत आणि आमच्या मंडळासोबत जोडलेली ही नाळ आहे आणि ती कधीच सुटू शकत नाही. आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. चला वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर सन्मान्य संजयजी भोईर साहेब यांचा देखील इथे शुभागमन झालं. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे आणि आपणास देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. आणि बोरिवलीचे श्रीकांत त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचंय. धावा टोटल फलकावरती आहेत 56-56. समाप्त झालं आणि 56 धावा. बरं तयार. हवेमध्ये बॅटची लागले, क्षेत्ररक्षक पाठीमागे बॉल कलेक्ट करतील आणि त्यानंतर फलंदाज बाद. आणखी एक धक्का. 1 मोर विकेट डाऊन. मुळीच नव्हता रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हता रे कान्हा, कान्हा 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 माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वना, आणि कान्हा रे तुझ्यासाठी आले वना, खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वना. थँक्यू. चला बॅटर नवीन लवकर या, थोडा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. आज आपल्याला मेगा फायनलचे मॅच देखील खेळवायचे आणि वारंवार तुमच्यापर्यंत हाच उल्लेख पोहोचवत आलोय की बघा, वेळ जितका वाचवाल, आयोजकांनी या स्पर्धेमध्ये सगळ्या गोष्टी बारकाईने पाहिल्या, सगळ्या गोष्टी अवेलेबल केल्यात. एक चांगलं मैदान आहे आणि हे मैदान बनवण्याकरिता खरं तर खूप सारी मेहनत आहे. कारण की आपली स्पर्धा जी होती ती 7, 8, 9, 10 या तारखे रोजी होती. 7, 8, 9 ला होती, पण अचानक या मैदानामध्ये पाणी आलं आणि हे संपूर्ण मैदान संपूर्ण ओलं झालं होतं. पण हे पुन्हा जसं बनवलंय, इतकी सगळी मेहनत आयोजकांनी आमची बनवली आहे. चांगलं मैदान आहे, चांगलं व्यासपीठ आहे, इथे खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला एक चांगला प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिलाय. पारितोषिकं चांगलं आहेत, प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिकं आहेत लकी ड्रॉच्या माध्यमातून. सो तुमच्याकडनं फक्त एकाच गोष्टीचं एक्सपेक्टेशन आम्ही करतोय, एकाच गोष्टीचं एक्सपेक्टेशन तुमच्याकडनं करतोय, फक्त वेळ वाचवा. कारण की योग्य त्या वेळेमध्ये आपल्याला मेगा फायनलची मॅच खेळवायची आहे आणि आमची इच्छा आहे की मेगा फायनलची मॅच ऍटलिस्ट 4 षटकांची तरी झाली पाहिजे. सो मग वेळ नसेल तर मग पर्याय देखील दुसरा नसेल, मग षटक कपात करण्यात येतीलच. बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे सध्या. अंपायर्स आपल्यापर्यंत इशारा पोहोचवतात. इट्स अ फायर डिलिव्हरी. अमीरला पाहतो बॅटिंग करत असताना. फाईट करीता हा आक्षेप पाहायला मिळाला होता आणि पंचांचा डिसिजन होता फायर डिलिव्हरी आणि तेच पाहायला मिळालं. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अंपायरचे डिसिजन खूप चांगले. ओहो, पाहावरती बॉल लागला. आता पाहावं लागेल. इम्पॅक्ट करत नव्हता, लाईन मध्ये ऑप्शनचा बाहेर होता, शफल केलं होतं बॅटरने आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर धावा कंप्लीट केल्या गेल्या लेग बायच्या स्वरूपामध्ये 2 आणि या 2 धाब्याच्या मदतीने धाव फलकावरती धावा देखील वाढतात. 58-58 या आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 58 धावा. पंच एक सूचना आहे, 22 मिनिटं कंप्लीट झाल्यात. सो एक एक्स्ट्रा खेळाडू इनफिल्ड मध्ये आणावं लागेल, कारण की आपल्याला स्ट्रिक्ट वॉन आता ठेवावं लागेल इकडनं. बघा 20 मिनिटांचा वेळ कंप्लीट होऊन टोटल एक्स्ट्रा 4 मिनिटं झालेत. मॅच स्टार्ट झाली होती टायमिंग 12:28 ला आणि आता वेळ आहे 12:52 आणि हे शेवटचं अंतिम षटक देखील तुम्हाला 5 मिनिटांच्या अवधीमध्ये कंप्लीट करावं लागेल.
चला वेळ वाचवण्याचा तर आता प्रयत्न करा. पुढे मॅचकडे बॉल तयार होतोय. ऑन साईडला खेळायचं होता, टप्पा पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल विसवला गेला. त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती आली आहे आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जर पहिला गेला तर टोटल आपण पाहतोय 58-58 आकड्यावरती वैभवला गोलंदाजी करताना पाहतोय. शेवटचं अंतिम षटक आहे आणि पहिलाच बॉल डॉट आला. 58 धावा आहेत फलकावरती. 3 विकेट गमावले गेलेत. वैभव तयार. पुढचा खाली ठेवला होता थोडा बॉल, त्यानंतर एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. स्ट्रायकर एंडला धोका असू शकतो पण क्षेत्ररक्षक थोडे लेट पोहोचले चेंडूपर्यंत. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा देखील कॉल पाहायला मिळेल आणि आता विकेट गमावा लागेल. आणखी एक धक्का. विकेट क्रमांक 4 मैदानाचा बाहेर. नवीन बॅटर थोडा विनंती करेन की आपण लवकर यात. ये सोनियाचे नांदन माझ्या पाया झायल्या घाण ग, पाया झायल्या घाण म्हणतात सोनियाचा हार ग. नवीन बॅटर आपण ऑन सायकल एंड वरती भांडीला पाहतोय. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल फुल टॉस होता. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केलेला. फटका तितका चांगला बनवता नाही आला. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे आणि कॅच कंप्लीट केली जाईल. अजून एक विकेट आणि त्यानंतर अंपायर्स रिव्ह्यू आहे का हा? ओके, रिव्ह्यू फॉर अंपायर साइड. अंपायर्स रिव्ह्यू आहे हा. कमरेचा वरती असेल तर भीमाच्या स्वरूपामध्ये हा बॉल. अंपायर्स रिव्ह्यू आहे. चेक करतात आमचे टीव्ही स्क्रीन अंपायर. सगळ्या गोष्टी चेक करतील. स्टेप आउट किती केलंय, हाईट किती आहे, या सगळ्या गोष्टी आमचे तिसरे पंच आहेत ते चेक करतील आणि योग्य तो फेअर डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. कारण की मगाशी देखील मी उल्लेख केला होता की बघा एक गोष्ट चांगली पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये की आमचे जे ऑफिशियल अंपायर्स आहेत, ऑफिशियल पंच, त्यांच्या माध्यमातून एकही डिसिजन पहिल्या दिवसापासून पहिल्या मॅच पासून रॉंग नाही पडलेला. योग्य तो डिसिजन पडला. त्यामुळे डोंट वरी, तुम्हाला जो डिसिजन असेल तो फेअरच मिळेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. स्टेप आउट केला होता आणि बॉल देखील आहे तो डीप होत होता. गोलंदाजाला परतावं लागेल. धक्का बसताना हा विकेट क्रमांक जर बघितला गेला तर टोटल हा 5वा विकेट आहे. 60 धावेंवरती 3 चेंडूंचा खेळ देखील समाप्त झालाय. नवीन बॅटर निरंजन. साठ धावा आहेत टोटल फलकावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 विकेट देखील गमावले गेले. एक मध्यंतरी पहिला विकेट जेव्हा पडला त्यानंतर दुसरा विकेट करिता पार्टनरशिप खूप चांगली पाहिली होती, ज्यामध्ये सेकंड ओव्हर्समध्ये आपण 27 धावा पाहिलेल्या आणि ते षटक आणि आत्ताचं षटक जे कंप्लीट झालं चौथं त्यामध्ये 15 धावा. ह्या 2 षटकामध्ये धावा वेगाने आल्या, त्यामध्ये डबल फिगरमध्ये धावा आल्या. पण पहिलं आणि तिसरं षटक या 2 षटकांमध्ये कौतुक करावं लागेल की जिथे पॉवर प्लेचं पहिलं षटक 7 धाब्यांचं हाताळलं गोलंदाज साहिल
सोनूच्या माध्यमातून. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर येणारा तिसरं षटक जे आहे ते सुशांतने हाताळलं, औने जे हाताळलं तिसरं षटक, त्यामध्ये 9 धावा. हे 2 षटक खूप चांगले पाहायला मिळाले. आणि आता पहा रनआउटच्या माध्यमातून अजून एक विकेट, आणखी एक फलंदाज माघारी परततोय. चौथ्या चेंडूवरती आला देखील विकेट. आणि 6 विकेटच्या नुकसानवरती टोटल धावा फलकावरती आहेत, त्यामध्येच 60 या आकड्यावरती. चला, आगरी कोळी संस्था आणि डोंबिवली या दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण टॉस करीता यायचंय. चेंडूंचा खेळ बाकी राहिला तो म्हणजे 2, त्यामुळे टॉस करीता या दोन्ही संघ. ऑफिशियल तुम्हाला फायनल अंतिम पुकार आहे. आगरी कोळी संस्था आणि डोंबिवली या दोन्ही संघांना विनंती करेन की आपण टॉस करीता या. आपसमचा बाहेर बॉल होता आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर आता अंपायरचा इशारा तो इट्स नो बॉल, आउट ऑफ द पिच. आणि त्यानंतर अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढते देखील. धावा जाऊन पोहोचला गेला 60. आणि आता येणारा बॉल तयार, अपसमचा बाहेर आहे, बाहेर आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो की हा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल. दरम्यान आपण महेश राणा देखील इथे पाहतोय. आणि मगाशी मी उल्लेख देखील केला होता की या स्पर्धेवरती खूप सारा प्रेम त्यांचा राहिलाय. ऑलवेज आपण पाहतो या स्पर्धेला भेट देण्याकरिता येत असतात आणि त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला मोलाचं सहकार्य लाभलं गेलं, ते त्यामुळे देखील त्यांचा आपण आभार व्यक्त करूयात. आणि आमचे विशाल दादा आहेत, त्यांच्या जवळचे मित्र देखील आहेत ते. रनआउटच्या माध्यमातून अजून एक फलंदाज बाद होतोय. विकेट डाऊन. शेवटचा अंतिम बॉल बाकी असेल आता. हो, यावेळेस खेळायचा प्रयत्न केलेला होता. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. पंचांचा इशारा इट्स नो बॉल. आणि हा नो बॉल आता कसला येतोय तर स्क्वेअर लेगचा खेळाडू, फाईन लेगला 3 खेळाडू होते आणि त्याच्यामुळे आता हा नो बॉल अंपायरच्या माध्यमातून स्क्वेअर लेगचा खेळाडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेले, क्रीजचा त्या बाजूला गेले आणि त्याच्यामुळे हा नो बॉल आला. आणि त्याच्याच मदतीने आता धाव फलकावरती धावा जर पाहिला गेला तर वाढतील आणि धाव संख्या फलकावरती टोटल जाऊन पोहोचतात 9+1 अशा 2 धावा. आणि या 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती 65 आकड्यावरती धाव संख्या. आणि येणारा हा शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा अंतिम बॉल ऑन साइडला खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे तैनात, कलेक्ट करतील. बॉलला फेकी करेपर्यंत एक धाव बनवल्या. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. स्ट्रायकर एंडला धोका जरूर आहे आणि पंचांचा इशारा, फलंदाज बाद होईल. एकच धाव एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा 66 आणि 66 धावा बनवल्या. 67 धावांचं आव्हान असेल. करूयात आपण टॉस. आगरी कोळी संस्था संघाचे कॅप्टन आणि टीम डोंबिवली संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकी करिता या. आपण करूयात लगेचच टॉस.
माझे आई माझे आई ग माझे आई एकविराई ओली बड्यान गाव गावान दमदार एकच संघ हाय एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय ओली बड्यान गाव गावान दमदार एकच संघ हाय एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय थँक्यू. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे आगरी कोळी आणि डोंबिवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी यानंतर आपला सामना असणार आहे. चला जास्तीचा वेळ खर्च दोन्ही संघ कॅप्टन विनंती करतोय लवकर यायचं टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये. आगरी कोळी संस्था आणि डोंबिवली कॅप्टन लवकर या. वर्षे जुना संघ परंपलाय लय अनेक सामने जिंकलाय किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो जान आहे जेपी कपिलच्या फिरकीचा आम्हाला अभिमान आहे. चला बॅट्समन या लगेचच. चला नेक्स्ट मॅच आगरी कोळी संस्था अगेन्स्ट डोंबिवली अशा दोन संघांना आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर कनक 11 भांडूपाडी मड 11 हे संघ जर आले असाल तर आपण रिपोर्टिंग करा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित आहे एकविरा चषक 2025 आपण फॉर्मॅट पाहतोय आणि आजचा दिवस क्रमांक 3 मेगा फायनलचा डे आहे आणि आपल्या सर्वांचं मेगा फायनलच्या दिवसामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. एक माईक दिला सरांकडे नाही वॉकी टॉकी दिला तिकडे. डोंबिवली संघ आपण जर आलात असाल तर टॉस करूयात लगेच. टॉस साठी या डोंबिवली संघ.
चला या दोन्ही संघाचे कॅप्टन लवकर यायचे. आगरी कोळी संस्था आणि डोंबिवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे. आपण टॉस करतोय मित्रांनो. सो प्लीज लवकर या, जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे वेळ आपल्याकडे फार कमी आहे. त्यामुळे जे उपस्थित असतील त्यांनी प्लीज रिपोर्टिंग करा. आमच्या आयोजन कमिटीचा आपण संपर्क साधायचा आहे. आगरी कोळी संस्था टीमचे कॅप्टन आणि डोंबिवली टीमचे कॅप्टन आपण लवकर यायचं आहे. यानंतर आपला सामना असणार आहे. आपण जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक मोनिश पाटील जॉईंट होतील आणि जेव्हा संघ दाखल होतील लगेच आपण टॉस करणार आहोत. लगेच क्षेत्ररक्षण सजवा. चला लगेच या. पीके सन्स डोंबिवली आणि आगरी कोळी संस्था संघाचे कॅप्टन लवकर यायचा टॉस करण्यासाठी मित्रांनो. सो प्लीज जास्तीचा वेळ खर्च करू नका. आणि यानंतर कनक 11 भांडूप आणि मड या दोन संघ आणि जे संघ या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनी प्लीज आयोजकांशी संपर्क साधा. जाऊया मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी सामना सुरू आहे. धन्यवाद. बॅटर्स नेम कळवा. बॅटर्स नेम. बॅटिंग करणारा संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. अलंकार आहेत स्ट्रायकर एंडवर. बॉल तयार. हो पुढे टाकलेला बॉल ऑन साइडला खेळायचा होता. मिडॉनला बॉल कलेक्ट केला. फेकी डायरेक्ट झाली आणि यस संपासचा इशारा. फिंगर्स अप. फलंदाज बाद. रनआउटच्या माध्यमातून धक्का बसताना पहिल्या क्रमांकाचा. स्ट्रायकर एंड वरती सुजित आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण सागर या दोन बॅटर्सला पाहतोय. पहिला विकेट अलंकार माघारी परतले गेले. हा मोठा धक्का पाहायला मिळेल अर्ली विकेट्स, कारण की टार्गेटचा जर विचार केला 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवातीला पहिलं षटक आपण जर बघितलं निरंजन गोलंदाजी करतोय आणि पहिला डॉट बॉल आला आणि त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून मिडॉनला खेळले होते आणि रिस्की कॉल होता. वेलकम डोंबिवली टीमचा देखील इथे शुभागमन झालं. आपलं देखील स्वागत आहे. यानंतर तुम्ही आगरी कोळी संस्था आणि डोंबिवली या दोन संघांना लढताना पाहणार आहात आणि त्यानंतर कनक 11 भांडूप आणि मड 11 हे दोन संघ असतील. सो आपण देखील तयार राहायचं आहे. वळतो आपण मॅचकडे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती चालू असताना आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती धाव 0 आहे, पण विकेट एक नक्कीच पाहायला मिळेल. सुजित सेकरेंड. ओ इथे पहा इन्स्टाड आउट खेळायचं होतं आणि त्यानंतर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये कॅच पकडली जाईल. अजून एक धक्का. आणखी एक फलंदाज मैदानाचा बाहेर. चला नवीन बॅटर थोडं लवकर या. टोटल धावा फलकावरती तर पाहिला गेला तर 0 आहेत आणि त्यानंतर 2 विकेट गमावले गेलेत. या आधी रनआउटच्या माध्यमातून अमित आलेत नवीन बॅटर. या आधी जर बघितलं गेलं तर रनआउटच्या माध्यमातून विकेट गमावला आणि आता जर पाहिलं तर इनसाइड आउट खेळायचं होतं. ऑप्शनचा बाहेर बॉल होता आणि बॅटची फेस ओपन केली होती आणि पॉइंटला क्लिअर करण्याच्या नादामध्ये कॅचिंग पोझिशन मध्ये खेळाडू तिकडे होता इनफिल्डला आणि खूप चांगली कॅच कंप्लीट केली. ज्यावेळेस तुम्ही इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षण करत असता आतमध्ये
असता त्यावेळेस मी म्हणेन की तुम्हाला विदिन द सेकंड रिॲक्ट करावं लागतं, फारसा वेळ नसतो तुम्हाला. आणि तेच पाहायला मिळालं, क्विक होते तिकडे, क्विक ॲक्शन पाहायला मिळाली आणि विकेट माघारी परतला गेला, तो म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा. 0 वरती 2 धक्के आणि आता डावकुराताचा बॅटर स्ट्रायकर एंडवर. अमित चांगली गोलंदाजी चालू आहे आतापर्यंत. हाफ ट्रॅक बॉल होता आणि त्यानंतर बॉल निघून गेला सरळ रक्षकाच्या हातामध्ये. डॉटच्या स्वरूपामध्ये हा निर्धाव चेंडू आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर पाहिल्या स्थगिती पाहताना 0 आकड्यावर. अजूनपर्यंत खातं नाही उघडलेलं, वैयक्तिक खातं देखील नाही उघडलेलं आणि सांघिक देखील नाहीये. धावफलकावरती 0 आकड्यावरती धावा पाहतात. खूप चांगलं षटक चालू आहे. पुन्हा एकदा बॅटची फेस ओपन केली आहे, सॉफ्ट हँडलने चेंडूला फक्त दिशा दिली आहे. पाठीमागे एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, कलेक्ट करतील बॉल. फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धाव 1 या आकड्यावर. आणि दुपारनंतर या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांकरिता लकी ड्रॉ आणि लकी ड्रॉचे वेगवेगळे प्राइजेस इथपर्यंत पोहोचवले गेले. सो दुपारनंतर लकी ड्रॉचे कुपन्स अवेलेबल होतील. फ्री लकी ड्रॉ आहे, त्यामुळे ज्यांना कोणाला कुपन्स हवे असतील, जसा कुपन्स चालू होतील देण्याचं मी अनाउन्समेंट करेन, आपण इथे येऊन कुपन्स कलेक्ट करू शकता. आणि आमचे आयोजक जे आहेत ते सगळ्यांपर्यंत पोहोचतील कुपन वाटण्याकरिता. सो कुपन सगळ्यांना दिले जातील आणि त्यानंतर मेगा फायनल्स आधी आपण लकी ड्रॉ कुपन्स देखील ओपन करणार आहोत. कोण भाग्यवान विजेते असतील त्यांना हे पारितोषिक इथपर्यंत आहेत. वॉच आहे, हेडफोन्स आहेत, कुकर आहेत, असे वेगवेगळे पारितोषिक आहेत. म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर या स्पर्धेमध्ये इथे येणाऱ्या प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी असते आणि हे दरवर्षी आपण पाहतो. लकी ड्रॉ दरवर्षी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये, एक चांगली बाब आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर एकच धाव आली आहे. खूप चांगली गोलंदाजी आणि विकेटचा विचार केला तर टोटल 2 विकेट पाहायला मिळाले, ज्यामध्ये आसिफ आहेत बॉलिंग वरती षटक क्रमांक 2 घेऊन. बॅटिंग वरती आसिफ चांगली बॅटिंग केली होती. टॉप ऑर्डर मध्ये त्यांना बॅटिंग करताना आपण पाहिलं होतं, पण आता बॉलिंगच्या भूमिकेमध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स आसिफ कडनं. मास्टर्सचे खेळाडू आपण पाहतोय. 40+ चालू का हाफ. हो, खाली ठेवण्याचा बॉल, खाली ठेवला होता बॉल आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावाच्या मदतीनं धाव फलकावरती धाव वाढते देखील. धावा जाऊन पोहोचला गेला 2 आकड्यावरती. लेफ्ट आणि राईट हे कॉम्बिनेशन आता पाहायला मिळतं. डावकुर हाताचा बॅटर आणि उजव्या हाताचा बॅटर हे 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. सेकंड पॉवर प्ले सध्या चालू आहे, ज्यामध्ये 3 खेळाडू बाहेर तुम्हाला दिसतील. ऑन साइडला 2 आहेत, ऑफ साइडला 1 पाहायला मिळतोय. मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. बोला तयार. ओहो, दांडी गोल, फलंदाज बाद होईल. धक्का बसताना 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का आहे हा. दरम्यान आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय हेमंतजी मसनेकर साहेब उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा लगेच शुभ सन्मान, शाही सन्मान कंप्लीट करूयात. आणि कैलास दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभसे आपण हा शाही सन्मान कंप्लीट करायचा आहे. सन्माननीय हेमंतजी मसनेकर साहेब इथपर्यंत पोहोचले आणि त्यांचा मुळातला मूळ वेळ दिलाय आमचा आयोजकांकरिता. सो आपला आभार व्यक्त करूयात आणि आपण त्यांचा लगेच शुभ सन्मान हा कंप्लीट करतो. कॅमेरामॅन मनीष. त्यानंतर सन्माननीय प्रवीणजी साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. प्रवीणजी मुरगे साहेब आणि आपण त्यांचा देखील शुभ सन्मान कंप्लीट करणार आहोत.
पुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला, हलक्या गतीने बॅटची एज लागली आणि त्यानंतर स्कोअर लेगच्या क्षेत्रामध्ये एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती वाढती देखील धावसंख्या जाऊन पोहोचला गेला टोटल 3 या आकड्यावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. निर्धाव चेंडू आला आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती स्थगिती पाहताना 3 या आकड्यावर. अमित आहेत स्ट्रायकर एंड वरती. नवीन बॅटर जो नवीन आलाय तो नवीन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय सध्या. ओ दांडी गोल पुन्हा एकदा, आणखी एक फलंदाज बाद. काय कमालीची गोलंदाजी करतायत. चला डोंबिवली टीमचे कॅप्टन जर आला असाल तर आपण लगेचच टॉस करीता यायचंय. खूप वेळापासून आम्ही तुमची प्रतीक्षा करतोय सर. टीम डोंबिवली आपला जर कॅप्टन आला असेल तर लगेचच टॉस साठी या. नेक्स्ट मॅच तुम्हाला खेळायचंय. अग्रिकोळी संस्था अगेन्स्ट टीम डोंबिवली अशा 2 संघांना आपण लढताना पाहणार आहोत. सो विनंती करतोय, फायनल आणि शेवटचा अंतिम पुकार आहे की आपण टॉस करीता लगेचच या. धाव फलकावरती टोटल धावा नवीन बॅटर दीपक आलेत. 3 धावा टोटल फलकावरती. 5 चेंडूंचा खेळ देखील समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल. खूप चांगली गोलंदाजी करतात आसिफ. आणखी एक चांगला बॉल होता. हलकीशी आय थिंक सो कडा लागली आहे बॅटची, पण एक धाव फलकावरती बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण पाहतोय टोटल 4 आकड्यावरती पाठलाग चालू आहे सध्या 67 धावांचा. चांगली गोलंदाजी आपल्याला दोन्ही षटकांमध्ये पाहायला मिळाली, ज्यामध्ये निरंजनने पहिलं षटक हाताळलं, त्यामध्ये 1 विकेट 1 सिंगल. आणि दुसऱ्या षटकामध्ये जर बघितलं तर आसिफने 3 धावा दिल्या आणि 2 विकेट देखील त्याने मिळवले. कमालीचे गोलंदाजी राहिले. पॉवर प्ले मध्ये संपूर्ण दबाव टाकण्याचा प्रयत्न ह्या दोन्ही बॉलर्स कडनं आणि सुरुवातीला अशा प्रकारची गोलंदाजी एक्सपेक्ट करत होता संघ. पालघर 11च्या अगेन्स्ट आपण सागडे पाटील, प्रभादेवी या 2 संघांना लढताना पाहतोय, ज्यामध्ये टॉस जिंकला होता, डिसाईड केलं, क्षेत्ररक्षण इन्व्हाइट केलं होतं पालघर 11 संघाला बॅटिंग करण्याकरिता. आणि बॅटिंग वरती तर कमालीची बॅटिंग राहिली आणि त्यानंतर बॉलिंग वरती आता धमाल करतात. षटक क्रमांक 3 आहे. गोलंदाज सय्यार. बॉल तयार. निरंजन आहेत आय थिंक सो. पहिलाच बॉल वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आली आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाव वाढती, धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 5 आकड्यावर. वाईटच्या स्वरूपामध्ये धाव आली. फुल टॉस बॉल आहे. हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केला, पाठीमागे क्षेत्ररक्षक कलेक्ट करतील का, पण त्यांचा डोक्यावरनं हा बॉल निघून चाललाय. 6 धावेंकरिता येतो षटकार. आणि षटकाराच्या मदतीने 11 धावा. अशा प्रकारच्या फटक्यांची गरज आहे. पुन्हा उडवलाय. उंचीवरती बॉल आहे, पण आता दुरी जास्त नव्हती. नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होते बॉल. तिथपर्यंत धाव फलकावरती धाव टोटल बनवल्या गेल्या, त्या म्हणजे 2 आणि या 2 धावांच्या मदतीनं धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 13 आकड्यावरती. कालच्या दिवसामध्ये आपण रुपेश कोहलीचा चांगला खेळ पाहिला, कपिलचा खेळ चांगला पाहिला, शैलू घोडेकरचा खेळ चांगला पाहिला. ओव्हरऑल जर बघितलं गेलं तर एकविरा संघाचा खेळ खूप चांगला राहिला होता. चला टॉस करिता जाऊयात. दोन्ही संघाचे कॅप्टन तिकडे हजर आहेत आणि जोडले जाते टॉस बॉक्स मध्ये निशांत. आणि सन्माननीय हेमंतजी मसनेकर साहेबांना विनंती करेन की आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडायचे टॉस करण्याकरिता. आपल्या शुभस्य आपण करूयात या नेक्स्ट मॅचचा टॉस. कॅप्टन आपण अग्रिकोळी आणि पीकेसन्स डोंबिवली
कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. हेमंजी मस्तेकर साहेबांच्या शोभा असते आपण टॉस करतोय. आजच्या दिवसातील तिसरा सामना पीके सन्स डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात संस्था या दोन संघामध्ये आपल्याला मिळणार आहे. आणि आपण हेमंजी मस्तेकर साहेबांच्या शोभा असते टॉस करतोय. नाण्याचं एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स आणि एका बाजूला जीवदानी स्पोर्ट्स असं आपण नाणं पाहतोय. आणि हेमंजी मस्तेकर साहेबांच्या शोभा असते आपण टॉस करतोय. आणि ते टॉस जिंकलेला आहे पीके सन्स डोंबिवली या संघाने. हेमंजी मस्तेकर साहेबांना विनंती करते दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण शुभेच्छा द्यायच्यात आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं. जास्त काय विचारणार कारण ऑनगोइंग मॅच सुरू आहे त्यामुळे आपण डिसिजन सांगायचं आहे. क्षेत्ररक्षण करू. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. या ठिकाणी पीके सन्स डोंबिवली या संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारली आहे आणि आगरी कोळी संस्था या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलेला आहे. आपण पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी मोहनीश पाटील आपल्याला जॉईन होतील. धन्यवाद. थँक्यू सो मच निशांत. ड्रेसिंग आणि चेसिंग ही कंपल्सरी आहे. या स्पर्धेचे रूल आहेत आणि पहिल्या दिवसापासून याच गोष्टीचा उल्लेख करत आलोय की ड्रेसिंग्स आणि चेसिंग ही कंपल्सरीच राहील. डिसिप्लिन फॉलो करावं लागेल या स्पर्धेमध्ये आणि खूप चांगली स्पर्धा पाहायला मिळते. आजच्या दिवसातील सध्या चालू असलेली मॅच दुसरी आहे आणि दुसऱ्या मॅचमध्ये जर बघितलं तर सेकंड इनिंग दुसरं सत्र चालू आहे आणि ज्यामध्ये 67 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक 3 चालू झाले आणि आतापर्यंत धावा फलकावरती 19 पाहतो. त्यामुळे धावा कमी दिसतात आणि त्याचं रिझन काय तर खेळपट्टीवरती बॅक टू बॅक विकेट पडत गेले. आणि स्पेशली उल्लेख करेन की पहिलं शतक आणि दुसरं शतक या दोन शतकामध्ये विकेट जे मिळाले त्याच्याच मदतीनं आता एका चांगल्या पोझिशनवरती आहे पालघर 11 संघ. आणखी एक चांगला बॉल आणि इथे देखील जर बघितलं तर पंचांचा इशारा फलंदाज माघारी परततोय. आणखी एक विकेट. वन मोर. अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार. अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार. आशिष नवीन बॅटर. पहिल्या बॉलवरती विकेट आलाय. षटक क्रमांक 4 सध्या आपण पाहतोय. अमित आहेत गोलंदाजीवरती. हवेत खेळलेत मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक प्रयत्न खूप चांगले केले. एफर्ट्स खूप चांगले होते. स्वतःला संपूर्ण झोकला. मिड विकेटला होते तिकडनं धावत अगदी कमीत कमी 12-15 पावलांचा धावत पल्ला गाठला तिकडे आणि प्रयत्न खूप चांगले केले होते. अंतिम क्षणी डाईव्ह देखील केली पण कॅच कंप्लीट नाही करू शकले. हाफ चान्सेस होते पण प्रयत्न खूप चांगले राहिले होते आणि त्याच्याच मदतीने धावा फलकावरती टोटल 2 बनवल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा 21 आकड्यावर. षटक क्रमांक 4 मध्ये आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या दिवसामध्ये तुम्ही अक्षय साटमचा आवाज या स्पर्धेमध्ये ऐकला. कालच्या दिवसामध्ये जर बघितलं गेलं तर कालच्या दिवसामध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळाला होता तुषार सोनावणे होता आणि आज तुम्ही पायगावचा आवाज ऐकताय. पहिला तयार. फ्लायटेड बॉल होता. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. जरूर एक धाव बनवली जाते आणि पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा कॉल आणि तिकडे कंप्लीट केली गेली 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात. 23 आकड्यावर जाऊन पोहोचला गेल्यात. टोटल धावा जाऊन पोहोचला गेला 24 आकड्यावरती. या षटकातील चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल 4. नेक्स्ट मॅच तुम्हाला आगरी कोळी संस्था आणि डोंबिवली या 2 संघांना खेळताना पाहणार आहोत. पीके सन्स डोंबिवली.
चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. 24 धावा. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस ओव्हर. शेवटचा बॉल उंचीवरती खेळलेत. लांबी डिस्टन्स इतका कव्हर नाही केलेला आणि कंप्लीट केली जाईल कॅश. आणखी एक विकेट. यांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार हे लागला पार लागला पार हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार चार षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 67चा पाठलाग करताना 24 धावा. त्यामुळे विजयाकरिता येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये बनवायचा धावा त्या म्हणजेच 43. म्हणजे एकंदरी 6 चेंडूवरती 6 6 आणि एका नो बॉल वरती 6 मग 43 होऊ शकतात. शेवटचं अंतिम षटक आहे आणि गोलंदाजीवरती सुशांत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर अमित आहेत बॉलिंग वरती आणि स्ट्रायकर एंड वरती सुशांत. ओके अमितला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. पहिला डॉट बॉल आलाय. नवीन बॅटर सुशांत आलेत. इथे पहा ड्राईव्ह करायचं होतं. समोरचा दिसेला खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे. कलेक्ट करतायत बॉल फेकी करेपर्यंत. एक धावा आणि एका धाव्याच्या मदतीने धाव फलकावरती धावा 25. चांगला बॉल आहे हा देखील. एक धाव बनवली आहे. दुसऱ्या धाव्याचा कॉल थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळते आणि त्याच दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धाव्याच्या मदतीनं 27 आकड्यावरती औपचारिकता बाकी राहिली आता असं म्हणावं लागेल. कारण की 6 चेंडूमध्ये 43 धावांची गरज होती आणि तिकडे बॉलिंग चांगली झाली. आता संपूर्ण सगळ्या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एक डाऊन साईडला खेळले. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे. कलेक्ट करतात बॉल फेकी करेपर्यंत दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे आणि इझिली 2 धावा. पण पंपाचा इशारा 1 शॉट. एक शॉट. एकच धाव असेल आणि एका धाव्याच्या मदतीने 28 धावा. हलक्या गतीने खेळायचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे. अडवतायत आणि त्याच दरम्यान एक सिंगल पुन्हा आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 29. 29 आकड्यावर चेंडूंचा खेळ समाप्त झाले. टोटल 5. शेवटचा अंतिम बॉल. समाप्त होती मॅच आणि लगेचच आपण जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये, जिथे आपण आसिफला देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅच. 31 धावा बॅटिंग वरती आणि विकेट मिळवले 2. एक षटक त्याने हाताळलं. आणि नेक्स्ट मॅच आगरी कोळी संस्था आणि डोंबिवली अर्थात पीके सन्स डोंबिवली दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती करेन की आपण लगेचच मैदानामध्ये दाखल व्हायचं आणि थोडा वेळ वाचवण्याचा देखील प्रयत्न करा.
पारितोषिक लगेचच देऊयात. आसिफ आपण या आलेत आसिफ आणि आसिफला आपण देत आहोत प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक. 31वा बॅटिंगवरती आसिफने जोडलं आणि बॉलिंग करताना जर बघितलं गेलं तर 2 विकेट एका षटकामध्ये त्याने मिळवल्या. सो आपण त्याला हे पारितोषिक देताना सन्मानित करताना पाहिलं. लगेचच नेक्स्ट मॅच कडे जाऊयात. पीके सन्स डोंबिवली आणि आगरी कोळी संस्था या 2 संघांना लढताना पाहणार आहोत आजच्या दिवसातील 3री मॅच. आणि जशी मॅचला सुरुवात केली जाईल आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील करूयात चेंजेस आणि इन्व्हाइट करूयात मायक्रोफोनवरती पायगावचा आवाज निशांतजी पाटील. चला दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर आपण यायच्या 12वे खेळाडू पीके सन्स डोंबिवली आणि आगरी कोळी संस्था. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण यायचे. आपल्याला सामना पाहायला मिळतो आजच्या दिवसातील 3रा सामना आगरी कोळी संस्था आणि त्यांच्या विरोधात पीके सन्स डोंबिवली या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. आणि पीके सन्स डोंबिवली या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि आगरी कोळी संस्था या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलेला आहे. आणि हा सामना 5 षटकांचा आहे, परंतु सुरुवातीची 4 षटके तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. अदरवाईज शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर तुम्हाला 30 यार्ड्स थर्ड सर्कलमध्ये ऍड करावा लागेल. लक्ष दोन्ही संघाचे वेधतोय आणि खरं तर जास्त वेळ मित्रांनो प्लीज खर्च करू नका, कारण आज 2 आपण एक्स्ट्रा सामने खेळवतोय या क्रीडा स्पर्धेमध्ये आणि त्यामुळे जर पाहिलं तर फायनल आणि सेमीफायनलचा सामना जास्त षटकांचे व्हावे ही प्रामाणिक इच्छा आहे आमच्या आयोजकांची. खरं तर खूप जास्त मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाने घेतलेली आहे. 26वा पर्व आणि नावातच सर्व एकविरा स्पोर्ट्स चषक 2025 तुम्ही पाहताय. आणि खरं तर या क्रीडा स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर खूप चांगले संघ पहिल्या दिवसामध्ये खेळले. कालच्या दिवसामध्ये देखील याच परिसरातील दिग्गज संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाले आणि आतापर्यंत खूप चांगला खेळ या क्रीडांगणावरती आपण पाहिलाय. त्यामुळे प्लीज जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका. आगरी कोळी संस्था संघाचे सलामीवीर आपण मैदानावरती दाखल करायचे कॅप्टनला विनंती करतोय. भरपूर जास्त वेळ मित्रांनो होतोय. तुम्ही पाहताय एकविरा क्रिकेट क्लब आयोजित क्रीडा स्पर्धा एकविरा चषक 2025 आणि सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सामना सुरू. संघाचे 12वे खेळाडू आलेले आहेत. आगरी कोळी संस्था संघाचे 12वे खेळाडू आपण देखील यायचे. पीके सन्स डोंबिवली या मैदानावरती नेहमी खेळत असते. मागील 3 स्पर्धेमध्ये या संघाला मी अगदी जवळून पाहिलाय आणि खूप चांगला खेळ या संघाचा राहिला. आणि खरं तर हा संघ जर पाहिला तर नेहमी चांगली कामगिरी करत असतो, परंतु क्वालिफायच्या मॅचमध्ये या संघाला कुठेतरी पराभवाचे धक्के बसलेत आणि आज जर पाहिलं तर चांगला खेळ करण्याचा प्रयत्न त्यांचा राहील या स्पर्धेमध्ये. चला बी फास्ट. पंचांना विनंती करतोय आपण देखील सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये अमोल वेतोस्कर सरांना तुम्ही पाहताय आणि एका बाजूला जर पाहिलं तर मॉन्टी घोडेकर सर पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर सुरुवातीची 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. आपली जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करू नका, कारण सातत्यानं सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि त्या सूचनांचं पालन करणं हे तुमचं कर्तव्य आहे. कारण भरपूर मोठी क्रीडा स्पर्धा तुम्ही खेळताय आणि त्यामुळे तुम्हाला नियमाचं पालन करावं लागेल. पंच अधिकृत इशारा करतील. सामन्याला होती सुरुवात. पंच मला अधिकृत इशारा करतील. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू अगदी जर पाहिला तर 1:39 मिनिटाने टाकला जातोय. सलामीची जोडी मैदानावरती. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय.
अवधूत हा गोलंदाज, पहिलाच बॉल, चांगला ड्राईव्ह कव्हर पॉइंटला, वा काय फिल्डिंग आहे, जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. पप्पू होते आणि पप्पूनं स्वतःला झोकलं होतं, छातीचा कोट केला होता. कमालीची फिल्डिंग पप्पूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता फलंदाज उदयने, आणि तिथे जर पाहिलं तर धाव आलेली नाही. यावेळेस पाहिलं तर चेंडूला चॉप केलाय, पॉइंटला फिल्डर आहे, फिल्डिंग चांगली, फक्त सिंगल मिळते. उदय पाटील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आगरी कोळी संस्था या संघामधून तो खेळतोय. खरं तर जितू पॅकर्स नवघर या संघामधून खेळताना उदय पाटीलला आपण अनेकदा पाहिला, आणि आज जर पाहिलं तर 40+ खुल्या गटामध्ये उदय पाटील खेळतोय. पहिला चेंडू 1:39 मिनिटांनी टाकला गेलाय. यावेळेस पाहिलं तर खराब चेंडू पाहायला मिळतोय की काय, परंतु यष्टीरक्षकाने तिथे मिस्टेक केली आणि बॉल अगदी जातोय सीमारेषेच्या जवळ. चेंडू स्टॉप झालाय आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा पल्लून काढल्या जातील. बाईच्या स्वरूपात 2 धावा मिळतील. चांगला चेंडू होता. खरं तर यष्टीरक्षकाने त्या ठिकाणी चुकी केली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 3 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी अवधूत करतो या मॅच मध्ये. एका बाजूला जर पाहिलं तर उदय पाटील आणि त्याच्या सोबतीनं प्रफुल्ल याला तुम्ही पाहता. अर्थातच एक चांगल्या धाटणीचा तो देखील फलंदाज आहे. हो, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफच्या डोक्यावरून खेळले होते, फिल्डर नाही आहेत, वॅकंट एरिया, बॉल सीमारेषेच्या जवळ जातोय, लॉंग ऑफचा फिल्डर येतोय, चेंडूला स्टॉप करतोय, आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर प्रफुल्लला 2 धावा मिळतील, आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. प्रफुल्ल हा खेळाडू तुम्ही पाहताय, मॅन फ्रॉम राई गावाचा सितारा तुम्हाला पाहायला मिळतोय. कित्येक वर्षे झाले अगदी जर पाहिलं तर क्रिकेटच्या मैदानावरती त्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. असा खेळाडू प्रफुल्ल स्ट्रायकिंग एंडवरती. आणि यावेळेस प्रफुल्लच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. वाईड ऑफ लॉंग ऑनला, फिल्डर नाहीये, वॅकंट एरिया, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. प्रफुल्लच्या बॅटमधून येतोय चौकार या मॅच मध्ये. कोलीवाड्याची शान आई तुझं देऊला, काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. अवधूत पुन्हा एकदा. हो, यावेळेस देखील मिड ऑफच्या डोक्यावरून चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर आहे त्या ठिकाणी, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत, फक्त सिंगलच मिळते. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. खरं तर पीके सन्स डोंबिवली या संघाच्या माध्यमातून, परंतु प्रफुल्लचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून एक चौकार देखील आलाय आणि सिंगल देखील तो घेतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना आगरी कोळी संस्था अर्थातच भाईंदरचा संघ तुम्ही पाहताय, आणि त्या संघाने पहिल्या षटकामध्ये 10 धावा केल्यात. उदय पाटील, मी मागाशी देखील उल्लेख केला, जितू पॅकर्स नवघर या संघावरून तो खेळत असतो, आणि रेग्युलर क्रिकेट खेळत असताना या खेळाडूनं भरपूर मोठं नाव केलंय, आणि सध्याच्या घडीला रेग्युलर क्रिकेट देखील तो खेळतोय. त्याच्या नावावरती अनेक साऱ्या बाईक आपल्याला पाहायला मिळतात, आणि एक 4 व्हीलर कार देखील या खेळाडूने जिंकली. तो फलंदाज उदय पाटील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो, आणि त्याच्या सोबतीनं प्रफुल्ल एक चांगल्या धाटणीचा फलंदाज आहे. राई संघासाठी खूप चांगलं कॉन्ट्रीब्यूट राहिलाय. राई संघासाठी त्याचा खेळ जर पाहिला तर खूप चांगला राहिला. असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच प्रफुल्ल याला तुम्ही पाहता स्ट्रायकिंग एंड वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती बॉबी सॅक्सी आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त गोलंदाज आहे. राऊंड विकेट खोला टाकला होता, परंतु समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी नाहीये, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु काय फिल्डिंग पाहायला मिळते. वा, जबरदस्त फिल्डिंग. चेंडू अगदी पायाने अडवला किशोरनं. मी तर म्हणेन एफर्ट्स लावला, कमाल दाखवली, आणि आपल्या संघासाठी 2 धावा या फिल्डरने सेव्ह केल्या असंच म्हणावं लागेल. लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळाली, आणि संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. 12 धावा फलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. बॉबी सॅक्सी बॉल इन ट्रॅक वरती या मॅच मध्ये. हो, कमी गतीने चेंडू टाकलाय, पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय प्रफुल्लचा, आणि इथे प्रफुल्लला माघारी परतावं लागेल. महत्वाची विकेट, फलंदाज बाद.
जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते बॉबी सेक्सीच्या माध्यमातून. खरं तर कमी गतीने हा चेंडू टाकला होता, हाफ ट्रॅकर होता, पूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाज प्रफुल्लने केला. प्रफुल्लचा फटका फसला आणि ते पहिला धक्का या मॅच मध्ये आगरी कोळी संस्था या संघाला बसला. खरं तर या मॅच मध्ये जर पाहिलं तर सलामीची जोडी आपल्याला चांगली पाहायला मिळाली होती. दोन्ही संघ जर पाहिलं तर चांगले आहेत आणि जर पाहिलं तर फलंदाजी चांगली आहे आगरी कोळी संस्था या संघाकडे. आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा आपण पाहिल्या, परंतु या षटकामध्ये फलंदाज बाद झाल्या प्रफुल्ल. नवीन फलंदाज मैदानावरती निलेश दाखल होतोय. मॅन थ्रो मिळतोय आणि पहिलाच फटका जर पाहिला तर फलंदाज निलेशचा फसला होता. तिथे सिंगल मिळते निलेशला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. बिगिट करण्याचा प्रयत्न, इथे देखील चेंडू डॉट पाहायला मिळतोय. उदय पाटील सारख्या फलंदाजाला शांत ठेवणं कठीण काम आहे, परंतु सोपं करून दाखवतोय बॉबी सेक्सी. काय गोलंदाजी करतोय या षटकामध्ये, इम्प्रेस केलंय, प्रभावित केलंय. खरं तर चेंडूला दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता तो ठेवतोय आणि अगदी तसंच काही कार्य त्याच्या माध्यमातून. आणखीन एक चेंडू डॉट. वाह, काय गोलंदाजी करतायत बॉबी सेक्सी. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं भरपूर जास्त वलण प्राप्त केलंय आणि इथे जर पाहिलं ना तर फुटवर्कचा वापर होत नाहीये. आणखीन एक चेंडू डॉट या मॅच मध्ये आला. बॉबी सेक्सीचं कौतुक करावं लागेल. लाजवाब गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कमी गतीने चेंडू टाकलाय, बॅकफुटला गेले, चेंडूला पुल केलाय, पॉवरफुल स्ट्रोक, ताकद आहे, नजाकत आहे. चेंडूला सरळ पाठवलाय, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल सीमारेषा ओलांडतोय. येतोय षटकार उदय पाटीलच्या बॅट मधून. थोडासा हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला गेले आणि तिथून पुलचा स्ट्रोक पाहायला मिळाला. हा पंप पुल केला होता. हा पंप जॅक करत असताना सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. उदय पाटीलच्या बॅट मधून अगदी त्याच्या नावाला शोभणारा षटकार आला. मोठे फटके खेळण्यासाठी उदय पाटील जाणला जातो. सुरुवातीला तो शांत राहिला, परंतु उदय पाटीलला खूप जास्त वेळ शांत तुम्ही ठेवू शकत नाही, कारण त्याच्या बॅटमधून सातत्याने मोठे फटके येत असतात. आणि तसाच काही फटका मागील षटकामध्ये बॉबीच्या विरोधात पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती अवधूत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक अवधूतनं खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला. या मॅच मध्ये खोलात टाकला होता, यावेळेस पाहिलं तर चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑन साईडला चेंडूला फक्त टर्न केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. अगदी वेगाने फिल्डर आले त्या ठिकाणी, चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी फक्त एकच धाव मिळते. निलेश सेन्सिबल क्रिकेट खेळतायत. आतापर्यंत 2 चेंडूचा सामना निलेशने केलाय. त्याच्या बॅटमधून 2 धावा. अगदी कलात्मक क्रिकेटचा आविष्कार मैदानावरती तो सादर करतोय. त्याच्याकडे देखील प्रचंड आक्रमकता आहे, परंतु सध्याच्या घडीला उदय पाटील आक्रमक झालेत आणि स्ट्रायकिंग एंडवरती त्यांनाच आणण्याचं कार्य या ठिकाणी निलेशने केलंय. इथे फक्त सिंगल मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 20-20 या आकड्यावरती. हो, फुलटा चेंडू होता, परंतु टायमिंग करू शकलेला नाही या चेंडूवरती. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. लॉंग ऑफला फिल्डर होते त्या ठिकाणी, फक्त सिंगल मिळते. खरं तर फुलटा चेंडूवरती मोठा फटका एक्झिक्यूट करू शकले असते, परंतु टायमिंग करू शकले नव्हते, एलिव्हेशन प्राप्त झालं नव्हतं आणि अगदी बॅट ड्रिल करून दाखवतात उदय पाटील की त्यांना हा चेंडूवरती मोठा फटका खेळायचाच होता. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि अगदी लॉंग ऑनवरून फिल्डर पोहोचले त्या ठिकाणी आणि फक्त सिंगलच मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 22 धावा. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. त्या मॅच मध्ये सिंगल डबल सातत्याने घेत आहेत. जेव्हा मोठे फटके येत नाही ना, तेव्हा सिंगल डबल्स घ्या आणि धावफलक हलतं ठेवा. अगदी तसंच काही कार्य या मॅच मध्ये आगरी कोळी संस्था संघ करतोय आणि चांगली धावसंख्या पाहायला मिळते असंच म्हणावं लागेल. हो, उदयसाठी पुन्हा एकदा फुल टॉस होता. इथे देखील उदयनं मोठा फटका मिस केलाय असंच म्हणावं लागेल. लोअर फुलटॉस चेंडू टाकले जातात आणि लोअर फुलटॉस चेंडूवरती मोठा फटका एक्झिक्यूट करणं व्हेरी डिफिकल्ट. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळते. अवधूत जबरदस्त गोलंदाजी करतायत, वेगाचा वापर करतायत. अगदी जर पाहिलं तर फुलर लाईनचे चेंडू टाकले जात आहेत त्यांच्या माध्यमातून. हो, यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, या चेंडूला लीव केला आणि आणखीन एक चेंडू डॉट आलाय. निलेशनं सुरुवातीला जर पाहिलं तर संत गतीने बॅटिंग केलेली आहे. सिंगल तो घेतोय, परंतु इथून त्याला आक्रमक व्हावं लागेल. 5 षटकांचा सामना.
ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता, कव्हर क्षेत्रामध्ये खेळलेत फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत, चेंडू लढवण्याचा प्रयत्न, सेकंडचा कॉल त्या ठिकाणी केला होता परंतु माघारी पुन्हा एकदा दोन्ही फलंदाज आलेत. फक्त एकच धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 24 या आकड्यावरती. पीके सन्स डोंबिवली या संघाचं कौतुक करावं लागेल कारण सुरुवातीची 3 षटकं या संघाने 10 मिनिटांमध्ये कंप्लीट केलेली आहेत. वाह, जबरदस्त. पीके सन्स डोंबिवलीसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे कारण सुरुवातीची 3 षटकं 10 मिनिटांमध्ये या संघाने कंप्लीट केलेले आहे. परंतु येणारे 2 षटकं जे आहेत ना ते देखील आपल्याला कमी वेळेमध्ये कंप्लीट करायची आहेत. बॉबी सॅक्सी जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी त्याने केली आणि फिल्डिंगची व्यूहरचना देखील तो करतोय या मॅच मध्ये. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कोमल संघाचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 तो हाताळतोय या मॅच मध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा जर पाहिलं तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धाव फलकावरती. धावा कुठेतरी कमी पाहायला मिळतात परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये दोन्ही फलंदाजांना आक्रमक व्हावं लागेल. उदय पाटीलच्या बॅटमधून जरूर षटकार आलाय परंतु षटकारानंतर तो देखील शांत राहिलाय आणि इथून जर पाहिलं तर त्याला मोठे फटके खेळावे लागतील. खूप मोठी स्पर्धा खेळतात त्यामुळे स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि आयुष्यात एकदा स्वतःला सिद्ध केलं ना की संशयाने पाहणारे ज्या नजरा असतात ना त्या आदराने झुकतात. इथे फुलटॉस चेंडू होता, विकेट करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला जर पाहिलं तर फिल्डर होते आणि त्या ठिकाणी फिल्डरने मिस्टेक केली. बॉल सीमारेषा ओलांडतोय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे निलेशच्या बॅटमधून येतोय चौकार. थँक्यू. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू होता आणि त्या चेंडूवरती फुल टोल वसूल करत असताना चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय निलेशनं. सुरुवात आठमधून येतोय. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग निलेश करतात. सुरुवातीला शांत राहिले परंतु इथे आक्रमक झाले. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार. निलेशच्या बॅटमधून या मॅच मध्ये कोमलच्या विरोधात आक्रमण केलंय आणि कोमलला इथून कमबॅक करावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट कोमल आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस देखील आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, खिचून मारण्याचा प्रयत्न केला होता. अगदी फ्रंटफुटला आले होते आणि तिथून जर पाहिलं तर चेंडू त्यांच्यापासून दूर होता आणि चेंडू आलाय डॉट. अशाच प्रकारे गोलंदाजी कोमलला करावं लागेल. संघाचा कॅप्टन आहे आणि खऱ्या अर्थानं ते चांगली गोलंदाजी करत असतात परंतु इथे जर पाहिलं ना तर त्यांच्या माध्यमातून धावा खर्च होत आहेत. यावेळेस पाहिलं तर फुलटा चेंडू होता आणि इथे जर पाहिलं तर सिंगल मिळते. या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 33 या आकड्यावरती. 33 धावा धाव फलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहता. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. कोमलच्या विरोधात धावा आलेत आतापर्यंत 9 धावा 4 चेंडू मध्ये त्याने खर्च केल्यात परंतु इथून जर पाहिलं तर त्याला विकेट घ्यावी लागेल. चांगली भागीदारी पाहायला मिळते उदय पाटील आणि निलेश या 2 फलंदाजांमध्ये. ओव्हर द विकेट कोमल पुन्हा एकदा. हो, यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता. ज्या उंचीसाठी उदय पाटील खेळले होते ना ती उंचीच प्राप्त झाली नव्हती. इथे चेंडू आलाय डॉट. मागील 2 चेंडूवरती कमबॅक केल्या. लेंथ चांगली होती. चांगल्या लेंथ वरती ते गोलंदाजी करतात आणि इथून जर पाहिलं तर फुटवर्कचा वापर होत नाही. या पायच चालले नव्हते मागील चेंडूवरती आणि चेंडू डॉट आला. चांगली क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहता. एकविरा स्पोर्ट्स नायगाव आयोजित एकविरा चषक 2025 दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. नव्या रंगात नव्या ढंगात या क्रीडा स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहता. हो, यावेळेस मोठा फटका. टायमिंग चांगली आहे, ताकद चांगली आणि बॉल अगदी जातोय सीमारेषेच्या पलीकडे. धमाकेदार षटकार. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देव कृपा माव अगदी खोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट, ग्रेट हिट येतोय षटकार उदय पाटीलच्या बॅटमधून. या मॅच मध्ये 2रा षटकार आला. चांगली बॅटिंग तो करतोय आणि खरं तर संघाला त्याने सावरलंय असंच म्हणावं लागेल कारण सुरुवातीला धावा आलेल्या नाही आहेत. प्रफुल्ल बाद झाला. प्रफुल्ल बाद झाल्यानंतर निलेश मैदानावरती आलाय. त्याच्या बॅटमधून 2 चौकार परंतु उदय पाटीलच्या बॅटमधून आलेला षटकार या मॅच मध्ये भरपूर सांगून जातो.
आगरी कोळी संस्था एक आक्रमक संघ आहे आणि त्यांची आक्रमकता मैदानावरती दाखवतोय. संघाची धावसंख्या 49 धावा, 39 धावा, माफ करा 39 धावा धावफलकावरती. 39 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. या षटकामध्ये कोमलनं जर पाहिलं तर 15 धावा खर्च केल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 39 धावा धावफलकावरती. खूप चांगलं गुणलेखन आमच्या गुणलेखकांच्या माध्यमातून पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये आणि त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक 5 व बॉलिंग ट्रॅक वरती संदेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला निलेशला तुम्ही पाहताय या मॅच मध्ये. 39 धावा धावफलकावरती. पहिल्या विकेट साठी जर पाहिलं तर भागीदारी पाहायला मिळाली, परंतु इथे देखील भागीदारी पाहायला मिळते. लोअर फुलचा चेंडू होता, लॉंग ऑनला खेळले फिल्डर आहे तिथे, मिस्टेक होणार नाही. यावेळेस पाहिलं तर निलेशला परतावा लागेल. महत्वाची विकेट. निलेश बॅक टू द पॅव्हिलियन, फलंदाज बाद. चला दोन्ही संघाचे कॅप्टन कनक 11 भांडूप आणि मड 11 दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी, कारण यानंतर आपला सामना असणार आहे. कनक 11 भांडूप आणि मड 11 दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी लवकर रिपोर्टिंग करा. यावेळेस पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली संदेशनं. फलंदाज निलेशला बाद केलं. निलेशनं देखील चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलं आपल्या संघासाठी. त्याच्या बॅटमधून देखील तब्बल 12 धावा पाहायला मिळाल्या. चांगली त्यांनी बॅटिंग केली. खरं तर उदय पाटीलला तो चांगली साथ देत होता मैदानावरती, परंतु स्लॉगवरचं षटक होतं आणि या षटकामध्ये मोठे फटक्यांची गरज आहे आणि तसाच काही मोठा फटका खेळत असताना निलेश बाद झाला. प्रशांत मैदानावरती दाखल झाला. हो, यावेळेस फ्लॅट दिली होती. बिगिट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतात, प्रयत्न चांगले करतायत परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही. प्रशांतला तिसरीचा प्रयत्न केलाय आणि तिसरी देखील धाव इथे कंप्लीट केली जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट प्रशांत आणि उदय पाटील या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 42 या आकड्यावरती. 42 रन्स ऑन बोर्ड तुम्ही पाहता. या मॅच मध्ये 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. 42 धावा धावफलकावरती. गोलंदाज संदेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पीके सन्स डोंबिवली एक चांगल्या दाटणीचा संघ आहे. ठाणे विभागातून हा संघ दाखल झाला. ओ यावेळेस पाहिलं तर चेंडूला पुल केलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल. इट इज आउट ऑफ द पार्क. सिक्सर. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुलचा फटका पाहायला मिळाला उदय पाटीलच्या बॅटमधून या मॅच मध्ये. आतापर्यंत 3 षटकार त्याने खेचले. तिथे जर पाहिलं तर कमी गतीने हा चेंडू टाकलाय. स्वतःवरती निराश आहे उदय, कारण याही चेंडूवरती मोठा फटका ते खेळू शकला असता, परंतु कमी गतीने टाकलेला चेंडू आणि लवकर त्याला लाईन पिक करता आली नव्हती आणि त्यामुळे इथे चेंडू आलाय डॉट. संदेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती उदयच्या विरोधात. इथे फ्लाइट दिली होती. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅकफुटला गेली होती. पुलचा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु एलिव्हेशन प्राप्त झालेला नाहीये. फक्त सिंगल मिळते आणि सिंगल वरतीच समाधान राहावं लागेल फलंदाजाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 49 या आकड्यावरती. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 49 धावा. एका चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. ओ यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका आहे. सिंगल मिळते. सेकंडचा कॉल केलाय. उदय निघाले दुसरी धाव घेण्यासाठी आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाईल का? हो, 2 धावा इथे कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 51 या आकड्यावरती आणि 52 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये पीके सन्स डोंबिवली या संघाच्या विरोधात आगरी कोळी संस्था भाईंदर या संघाने ठेवलेला आहे. जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये उदय पाटीलने केली. खरं तर 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले. सलामीला तो आला होता, त्याला चांगली साथ निलेशनं दिली. निलेशनं देखील 12 धावांचं योगदान दिलं. सुरुवातीला प्रफुल्लच्या बॅटमधून देखील आपण धावा येताना पाहिल्या होत्या आणि तो मात्र लवकर बाद झाला आणि तब्बल 51 धावांवरती आगरी कोळी संस्था हा संघ थांबला आणि 52 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. चला दोन्ही संघाचे कॅप्टन कनक 11 भांडूप आणि मड 11
कनक 11 भांडूप संघाचा कॅप्टन आलेला आहे. मड 11 संघाचा कॅप्टन आपण देखील यायचं. आपण टॉस करतोय. जास्तीचा वेळ मित्रांनो खर्च करू नका, परंतु या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर पीके सन्स डोंबिवली या संघाचं कौतुक करावं लागेल. 5 षटकं केवळ 20 मिनिटांमध्ये टाकलेत. वा, जबरदस्त खेळ पाहायला मिळाला पीके सन्स डोंबिवली आणि त्यासाठी त्यांचं आपण कौतुक करूया. चला आपण टॉस करतोय. कनक 11 भांडूप आणि मड 11 या